मुंबईमधल्या सोसायटीमध्ये पांढऱ्या पट्टीवरनं नक्की काय प्रकार घडलाय आणि दोन गट आमनेसामने का आले, नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। घटना घडली आहे विद्या विहारच्या कैलास एव्हेन्यू सोसायटीमध्ये। तिथे जैन मुनींच्या स्वागतासाठी सोसायटीच्या सामायिक आवारामध्ये मुख्य गेटपासनं थेट इमारतीपर्यंत ऑइल पेंटनं एक मोठी पांढरी पट्टी मारण्यात आली। जैन बांधवांचा उद्देश शुद्ध होता। मुनी अनवाणी चालतात, कडक उन्हामध्ये त्यांच्या पायाला चटके बसू नये आणि पायाखाली लहान कीटक चिरडले जाऊ नये म्हणून ही पारंपरिक व्यवस्था केली गेली। पण हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा तिथले रहिवासी प्रसाद वेदपाठक यांनी यावरती नागरी आक्षेप घेतला। त्यांचा विरोध श्रद्धेला नाहीये तर व्यवस्थापनाला आहे। 33 फ्लॅट धारकांच्या सोसायटीमध्ये कोणालाही न विचारता थेट ऑइल पेंट कसा मारला असा प्रश्न त्यांनी विचारला। नियम सर्वांसाठी समान नसतील तर उद्या आम्ही मराठी सणांसाठी सामायिक जागेमध्ये गोंधळ घातला किंवा बळी दिला तर चालेल का, असं त्यांनी म्हटलं। वाद वाढल्यानं सध्या तिथे घाटकोपर पोलीस दाखल झाले। इथे विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की खरंच या पांढऱ्या पट्टीचा एवढा मोठा इश्यू करण्याची गरज होती का? जर कोणाच्या श्रद्धेसाठी किंवा अनवाणी चालणाऱ्या संतांच्या सोयीसाठी फक्त एक पांढऱ्या रंगाचा पट्टा मारला असेल तर शेजारी म्हणून आपण तेवढं समजून घ्यायला हरकत काय? शेवटी शेजारी धर्म हा एकमेकांना सांभाळून घेण्यातच असतो। जर सोसायटी कमिटीनं ऑइल पेंट ऐवजी तात्पुरती पांढरी चटई वापरली असती किंवा सर्वांना आधीच विश्वासात घेतलं असतं आणि शेजाऱ्यांनी देखील थोडी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेलाच नसता आणि सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाला नसता। थेट सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकल्यामुळे एका नागरी समस्येला उगीचच धार्मिक रंग मिळाला। दोन गट आमनेसामने आले आणि सोशल मीडियावरती विनाकारण कटुता निर्माण झाली। अंतर्गत विषय थेट सोशल मीडियावरती आणल्यानं सामाजिक सलोखा धोक्यात येतो। हाच वाद सुरुवातीला शांततेत सोडवला असता तर दोन समाजामधील हा राडा अगदी सहज टाळता आला असता। शेवटी वाद मिटला हे चांगलं झालं, पण या सोशल मीडियावरती सर्कसची खरंच काही गरज नव्हती। प्रसाद वेदपाठक आणि तिथल्या रहिवाशांच्या मागणीनंतर सोसायटीनं त्या पांढऱ्या पट्ट्यांवरती तातडीनं दुसरा रंग मारून त्या पट्ट्या बदलल्या आहेत। नागरी नियम महत्त्वाचे की शेजारी धर्म आणि सामंजस्य, पण हा वाद सामंजस्यानं मिटवता आला असता। सोशल मीडियावरती अशी पोस्ट टाकून किंवा व्हिडिओ व्हायरल करून उगीचच वाद वाढवून आपल्यामध्येच दोन गटांमध्ये मतभेद वाढवले जात आहेत असं माझं मत आहे। या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा।